नमस्कार, मी शिवानी. तुम्ही बघत आहात वैचारिक कट्टा. आज आपण बघणार आहोत नीट पेपर फुटीमुळे नेमकं हरलंय कोण, विद्यार्थी की भारतीय शिक्षण व्यवस्था. एका चीफ जस्टिसच्या विधानामुळे सुरू झालेली सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचे आज आंदोलन सुरू झाले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आज बॉस्टनवरून भारतात दाखल झाले. असे म्हणले जात होते जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना एअरपोर्टवरून अटक केल्या जाईल किंवा आंदोलनाला परमिशन मिळणार नाही. पण तसं न होता लाखोंच्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना सपोर्ट केला व आज जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू झाले. तसं बघायला गेलं तर या आंदोलनाला न्यूज चॅनल्स मधून जास्त प्रसिद्धी मिळाली नाही, पण दुसरीकडे बघायला गेलं तर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आणि काही मुद्दे बाहेर आले. काही लोक या गोष्टीला असं बघतायत की सीजेपी वर्सेस बीजेपी, तर काही लोक असे नॅरेटिव्ह सेट करतायत की सीजेपी वर्सेस हिंदुत्व. हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाविरोधात नसून भारतीय शिक्षण व्यवस्थेविरोधात आहे. मग सरकार भाजपचं असो किंवा काँग्रेसचं, तुम्हीच मला सांगा. जवळजवळ 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतायत आणि 2 दिवसाआधी पेपर फुटी होते. याला जबाबदार कोण? नैतिकतेच्या आधारे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन आधीच राजीनामा द्यायला हवा होता, जो त्यांनी दिला नाही आणि त्यामुळे हे सगळं आंदोलन सुरू झाले. आज या आंदोलनातून बरेच काही शब्द ऐकण्यात आले, अँटी नॅशनल, अँटी हिंदू. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हा सगळ्यांना. जे काही विद्यार्थी या परीक्षेला बसले होते ते काय फक्त एका धर्माचे होते का? हिंदू असतील, बुद्धिस्ट असतील, मुसलमान असतील, जैन, मारवाडी, बऱ्याच धर्माचे असतील. परीक्षेच्या हॉलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा विद्यार्थ्यांची जात किंवा धर्म बघितल्या जात नाही, बघितली जाते ती त्यांची मेहनत. म्हणूनच या प्रश्नाकडे राजकारणाच्या किंवा एखाद्या धर्माच्या चष्म्यातून बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून बघण्यात आलं पाहिजे. कारण जेव्हा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न केला जातो तेव्हा त्याचा परिणाम कुठल्याही एका धर्मावर होत नाही, तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीवर होतो. आज प्रश्न फक्त काय पेपर फुटीचा नाहीये. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरचा जो विश्वास तुटलाय तो पुन्हा निर्माण होऊ शकतो का? ज्या पालकांनी कर्ज काढून स्वतःच्या विद्यार्थ्याला शिकवलंय तो पैसा पुन्हा येऊ शकतो का? ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांचा जीव पुन्हा येऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल वैचारिक कट्टा. धन्यवाद.